हॅलो गायज, कशा आहात तुम्ही? तर आज आपण चाललो आहे फलटणला. फलटणमधील खूप प्रसिद्ध असणारे श्रीराम मंदिर आणि जबरेश्वर मंदिर पाहण्यासाठी. तर हा पूर्ण व्लॉग बघायला विसरू नका. तेरी क्या ही बात है, भोले शंकरा तेरी क्या ही बात है, दूर होके तर गाईज आपण पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही समोर पाहताय हा राजवाडा आहे आणि त्याच्याच आतमध्ये राम मंदिर आहे आणि या साईडला जबरेश्वर मंदिर आहे. तर आपण सगळ्यात अगोदर जबरेश्वर मंदिरात जाणार आहे आणि त्यानंतर मग राम मंदिरात जाणार आहे. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग. तर चला आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी. बाहेर एवढं ऊन लागत होतं आणि मंदिराच्या जवळ गेल्यावरच थंड वाटत होतं. खूप छान आणि खूप प्रसन्न वाटणारे ठिकाण म्हणजे महादेवाचं मंदिर. तर हे मंदिर प्राचीन काळातील मंदिर आहे. 19व्या शतकात मधुजीराव निंबाळकर यांनी या मंदिरामध्ये पिंडीची स्थापना केली होती. हे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे आणि याच्यावरची नक्षी खूप सुंदर आणि सुरेख आहे. गलती को तू हंस कर सहेगा, तेरे जाप से मन का उड़ गया है रे पंछी, सब तेरी बदौलत है आज रघुवंशी. तू सूक्ष्म है और तू ही विशाल है, तू उत्तर है और तू ही सवाल है, तू ही है सत्या बाकी जिंदगी भी ना सकी है. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा. तर महादेवाचे दर्शन झाले. आता आपण प्रभू श्रीरामांचे दर्शन करायला जाऊया. सुखम शांती संताप नाशम प्रसिद्ध प्रभु सर्वभूतादि वासम. तर हा समोर दिसतोय तो राजवाडा आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नाहीये. तर हे आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर. हे राम मंदिर 225 वर्ष जुने असून याची बांधणी अतिशय सुंदर अशी केलेली आहे. जास्तीत जास्त याच्यामध्ये दगडी व शिसवी खांबांचा वापर केलेला आहे. तर हे मंदिर शिवकालीन मंदिर असून पूर्वीच्या काळातील नाईक निंबाळकर घराण्याने या मंदिराची स्थापना केलेली आहे. या मंदिराची पूजा तेथील गुरुजी श्रीकांत पेटकर हे करतात. नियमितपणे रोज सकाळी 4:30 वाजता हे मंदिर उघडले जाते. त्यानंतर 5 वाजता काकडा व अभिषेक केला जातो. 8 वाजता आरती होते. त्यानंतर प्रभू श्रीरामांना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर 8 ते 11 हे मंदिर उघडे असते. त्यानंतर 11 ते 5 हे मंदिर बंद असते दुपारच्या वेळेस. त्यानंतर परत संध्याकाळी 5 वाजता हे मंदिर चालू होते आणि 8 वाजता आरती केली जाते. राम मंदिरमध्ये रामनवमी, पाडवा, दसरा असे मोठे उत्सव होत असतात. मंदिराच्या बाहेरच्या परिसरात गणपतीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसरही खूप छान आणि सुंदर आहे. खूप काही घेता नाही आलं या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस व्लॉग करू त्यावेळेस नक्की घेऊ. त्यानंतर आम्ही फलटणमधील फेमस भेळ खायला गेलेलो श्री दत्तामध्ये. भेळ खाल्ली आणि ते गरमीवरती विषय चालू होता जरा. फलटणची खूप गरमी डेंजर असते त्याच्यावरती. आणि मग त्यानंतर आम्ही घरी गेलो. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात लवकर.
सिया